माझ्या घराच्या समोरचा सगळा कचरा साफ झाला पाहिजे. डॉक्टर सचिन काहीही नाही राहिलं पाहिजे इकडे, कळतंय ना? यस मॅडम, सैनिक सैनिक. करेक्ट. आणि ती पत्रक आहेत ना, ती फक्त हातात ठेवू नका, ती कॉलनीच्या प्रत्येक मेंबरला वाटायची आहेत, कळलं? येस येस. ओ हे घ्या, हे पत्रक घ्या. आणि ह्या घरातली जी लोक आहेत ना, त्यांचा हायजीनशी काही संबंध नाहीये, कळलं? चला चला. व्हेरी गुड डॉक्टर सचिन, व्हेरी गुड. कीप इट अप. थँक्यू मॅडम, थँक्यू. मॅडम काम नंतर करा, आधी खाऊन घ्या. तेव्हा मॅटर फॅमिली कोर्टात जायच्या आत सेटल करावं लागेल. ते उपोषण बिपोषण नंतर करा, आधी पोट भरून खाऊन घ्या. कसं आहे ना मॅडम, तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. पण काही लोकांना काय फरक पडतो? मी सकाळपासून दिवसभर काही खाल्लं नाहीये तरी ते तर मस्त खातायत तिकडे बहिणीच्या हातचं. पण मी उपोषण करतच राहणार आहे. भाय, डॉली वहिनीने पण आज दिवसभर काय खाल्लेलं नाही रे. ए मुडद्या, तुला पण उपाशी राहायचंय काय? मग गिळ ना. कुठं चालला? कुठे नाही, जेव. आपल्याला नको. मॅडम खाऊन घ्या ना. पिंकी पिंकी पिंकी, तू एक काम कर, तू मॅम साठी ना दुसरं काहीतरी घेऊन जा, हे राहू दे आमच्यासाठी. जाऊ दे ना, आता त्यांना जेवायचंच नाही तर कशा लोक त्यांना फुकट घालवा. मी बोलते त्याची. राधा घे, तू पण खा. कबीर, वेळ आहेस का? सिच्युएशन काय आणि तू काय करतोय? मी लाईफ एन्जॉय करतोय, नाही तर काय मजा आहे त्यात. कबीर, मॅमनी अजून काहीही खाल्लेलं नाहीये आणि त्या जेवल्या पण नाहीये आणि तू एन्जॉय करतोय, तुला काहीच वाटत नाहीये. मला खरंच काही नाही वाटत ग, कारण मला खात्री आहे की देवा येईल आणि स्वतःच्या हाताने मॅमना भरवेल आणि मग मॅम जेवतील. तू टेन्शन घेऊ नकोस, घे तू पण खा. यातलं काही होणार नाही. अगं, यालाच तर रोमॅन्स म्हणतात. कबीर, कोणीतरी बघेल ना. मग काय झालं, बघू दे. लाजतेस ग तू राधा. देवा मॅम ना भरवो ना भरू, पण आज मी तुला नक्की भरवणार. अक्के, लय रात्र झाली, चल झोपून घे. आई, जेवून घे ना थोडस. नाही नकोय मला. मी काय म्हणतो, तू थोडा देवाच्या बाजूने विचार करून बघ ना, म्हणजे पक्का त्याला खरंच नाही येऊ देणार. ठीक आहे, मी पण नाही जेवणार. किती हट्टी आहेस ग तू. आई कुणाची? आई, पण तुला एक सांगू, आतापर्यंत ना मी राधाला सांगत होतो की देवा नक्की येईल. आता मलाही असं वाटतंय की तो नाही येणार. तेव्हा तू ऐक माझं, जेवून घे. कबीर, आयुष्यात माझा खूप मोठा विश्वासघात झालाय ना, त्यानंतर मग माझं असं काही मनच झालं नाही. देवा माझ्या आयुष्यात आले आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. आता मला बघायचंय माझा विश्वास खरा आहे का. हे बघ, ते सगळं बरोबर आहे आई, पण एखाद वेळी त्याला नाही जमलं यायला, तर ह्याचा अर्थ असा नाही ना होत की त्यांनी तुझा विश्वासघात केलाय. आणि हे बघ, तूच मला नेहमी सांगत आलीस ना की आयुष्यात जर आपण एकदा नापास झालो तर असं नाही ना की आपण शिक्षणाच्याच लायकीचे नाही आहोत. सो रिअली थिंक अबाउट इट आणि आधी जेवून घे. प्लीज देवा, प्लीज या ना जेवायला. प्लीज माझा तुमच्यावरचा विश्वास खोटा ठरू देऊ नका, प्लीज.
तुम्ही तर पोटभर जेवणार असालच, नाही जेवा तुम्ही, पण काय आहे की मी उपाशीच राहणार आहे. कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या हातून मला भरवत नाही तोपर्यंत तरी मी जेवणार नाही. डोलीबाई, अजून तुम्ही उपाशीच असणार आपल्यासारखं. नाही डोलीबाई, काळजी नका करू, आपण आलोच. काय कोण आहे? मी मांजर आहे. हा इकडे हा ना. कोण आहे? आई ऐक, ते डोकं दुखतंय, पण आता मी पण हट्टाला पेटले. घास खाईन तर तुमच्याच हातून देवा. मला कितीही किंमत मोजावी लागली ना तरी चालेल. तिची आता बॅटरी आताच संपायची. आता बरोबर आहे, अक्का काय आपला मोबाईल काय चार्जिंगला लावणार आहे काय? आता परत जाऊया. नाही ना, नको. हा, एक काम करूया, आपण डायरेक्ट जाऊया आणि डॉलीबाईंना एकदम सरप्राईजच देऊया. हा,
देवा तपशील तिच्या गावात बेल मारली ना तर सगळेच उठतील आणि टायमाला राधा पण उठेल. आणि ती जर उठली ना तर अक्काला सगळं काही सांगेल आणि पार लोचा करेल. आता करायचं काय? काहीतरी दुसरा मार्ग शोधावाच लागेल. शेवटी गेलाच मुर्दा त्या बाईकडे. एवढी फिल्डिंग लावली होती, तासा तासाला गजर लावला होता, पण गेलाच त्या बाईकडे. त्या अक्काला गंडवणं इतकं सोपं नाही देवा. नाही तुला अद्दल घडवली ना तर नावाची अक्का नाही मी. देवा त्या सटवीला घास भरवण्याआधी नाही मी तुला पकडलं ना तर नावाची अक्का नाही. देवा देवा दार उघड, मला माहिती तू आत आहे. देवा दार उघड. ए डाली देवा देवा कुठे गेले? कुठे गेले मुर्दे दोघं? सोडत नाही त्यांना. देवा घे ना एक घास तरी खा. कबीर टेरेसवर कोण आहे? एक कसला आवाज आला? बघ मी तुला आधीच सांगत होते म्हणून मी येत नव्हते. मी जाते. अगं थांब 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 थांब. मी बघतो कोण आहे का. अरे तिथे कोण नाहीये. पण मग कबीर बाहेर आलाय वाटतं. अगं ल. कबीर मोनिका मॅमना आपण इथे चोरून आलो हे कळलं की काय? आता आपण गेलो काम. Oh my God! देवा मला माहिती होतं तुम्ही नक्की येणार. गावात डॉली होय. हे बघा देवा टेन्शन टेन्शन नाही. आपण ओके होतो एकदम एकदम टकाटक. हा हे बघा जे आपण नाही हे दोघे चोरून भेटतायत. मला माहिती होतं तुम्ही नक्की येणार. तुम्ही उपाशी असणार आणि आपण येणार नाही असं होणार काय? बस काय हे बघा. आता खालूनच बोलणार आहात का वरती पण येणार आहात? आलो 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 एक मिनिट. लवकर वरती या ना. ओ माय गॉड. सावकाश. बसा बसा. मला फुल कॉन्फिडन्स होता की तुम्ही येणार. बस काय डॉली बाई, तुम्ही बोललात आणि आपण येणार नाही असं होणार का?
मला भूक नाही, पोट भरलं. बरोबर डॉलीबाई, आपल्याला यायला इथे उशीर झाला ना म्हणून आधीच जेवलात ना तुम्ही. तुम्ही इतक्या प्रेमाने माझ्यासाठी हे घेऊन आलात ना, मला भरून पावलं. बस काय डॉलीबाई, घ्या ना. तुम्ही घ्या. अहो डॉलीबाई, आपल्याला का? कारण मला माहिती तुम्ही पण जेवला नसणार. सवालच नाही ना. पण घ्या, पहिले तुम्ही. नाही आधी डॉलीबाई अहो, पहिले तुम्ही. नाही आधी तुम्ही. पहिले तुम्ही. तुम्ही अहो डॉलीबाई, ते म्हणतं ना काहीतरी, लेडीज फर्स्ट. पहिले तुम्ही. वर गेलाय वाटतं. देवा तुम्ही माझं ऐकणार नाहीये. डॉलीबाई, तुम्ही आपलं नाही देवा! का? माय गॉड, अक्का अक्का काय करते इथे? देवा! अक्के, तू काय करते इथे? अच्छा, या टवळीला तू जेवण भरवायला आला ना? कसं भरवतं तेच बघते मी. शिडीला हात नको. आपण आलो खाली. हा, तू येच. आपण आलो खाली. ये तू. ये तू. शिडी नको घालू अक्के. ए बाबा, अक्के काय करते का? शिडीला हात नको. अगं पडू ना आपण. प्लीज हळू उतरा. अगं अक्के शिडी नको काढू. काय करते? देवा तुम्ही इथे काय करताय? ते मॅम, ते आम्ही तुमच्यासाठी आईस्क्रीम घेऊन आलो होतो. आईस्क्रीम? देवा देवा पडतोय. देवा प्लीज, देवा वरती या. अक्के शिडी लावू ना ग. हा, अक्का प्लीज शिडी लावा. देवा पडतील. हवं तर मी माफी मागते तुमची. अगं मोठी माफी मागणारी, तुझ्या नादानं माझा भाऊ येडा झालाय. अक्का जर का देवा पडले ना तर परिणाम खूप वाईट होतील. ए, मला धमकी देते काय? आणि माझा भाऊ आहे, तो पडेल नाही तर काय पण करेल. तू कोण सांगणारी का टावळे? बाबा अक्के काय करते का? अगं आपण पडू ना. शिडी पहिले. पड तेच पाहिजे मला. या डालीच्या नादी लागणार ना तर असा थोबडावर पडती. डोंट कॉल मी डाली. आय एम डॉली. तेच ते काय डाली बिली, पण मला तुला टावळी बोलायचंय. काय करशील काय टावळे? अरे तुम्ही दोघी भांडताय काय? या तुमच्या लफड्यामध्ये आपण इथे लटकलो ना. हा, मग तसंच होणार. त्या टावळीच्या नादा लागणार असंच होणार. असाच पडणार तू. आईच्या गावात या दोन बायकांच्या लफड्यामध्ये आपण लटकलोय. देवा